नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दह्यापासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच मी तुमच्यासाठी दह्यापासून झटपट बनणारी आणि अत्यंत सोपी अशी एक रेसिपी घेऊन आलोय, ती म्हणजे दही तडका. दही तडका बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला दही लागणार आहे. इथे मी अर्धा किलो दही घेतलेला आहे. इथे मी कुकरचा एक डबा घेऊन त्यावरती चाळण ठेवलेली आहे. आता या चाळणीवरती कोणताही स्वच्छ कापड ठेवायचा आहे आणि अर्धा किलो दही या कापडामध्ये 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचा आहे. तोपर्यंत इथे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे. दही तडक्याला तिखटपणा आणण्यासाठी आपण हिरवी मिरची वापरणार आहोत. मिरची चिरून झालेली आहे. टोमॅटोचे सुद्धा आपण मध्यम आकाराचे काप करून घेणार आहोत. टोमॅटो सुद्धा इथे चिरून झालेला आहे. त्याचप्रमाणे कांदा सुद्धा इथे मी शक्य होईल तितका बारीक चिरून घेतलेला आहे. आता गॅसवरती कढई ठेवून 3 चमचे तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहेत. जिरे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हिंग टाकणार आहोत. जिरे आणि हिंग व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आपण यामध्ये घालणार आहोत. आता घातलेला कांदा 2 ते 3 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता कांदा हलका गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत. त्याचप्रमाणे बारीक चिरलेलं आलं घालायचं आहे. आता हे आलं आणि लसूण कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कमीत कमी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेली मिरची घालणार आहोत. ती सुद्धा 2 मिनिट परतून घेणार आहोत. मिरची परतून झाल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 2 मिनिटानंतर आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये इथे मी अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता हे सर्व मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. 2 मिनिट परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायचे आहे. हळद आणि मिरची पावडर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि सर्व जिन्नस 5 मिनिट शिजवून द्यायचे आहेत. 5 मिनिट झालेली आहेत. आता झाकण काढायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. हे मिश्रण कोमट होऊ द्यायचं आहे. आता आपण दही चेक करूयात. दही कापडामध्ये ठेवून 15 ते 20 मिनिट झालेली आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता की दह्यातलं बऱ्यापैकी पाणी डब्यामध्ये जमा झालेलं आहे. आता हे पाणी आपण बाजूला ठेवून देऊ आणि दही ताटामध्ये काढून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता दह्यामधलं बऱ्यापैकी पाणी काढून घेतल्यामुळे दही किती घट्ट दिसत आहे. इथे आपलं टोमॅटो कांद्याचं मिश्रण बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आता आपण यामध्ये दही घालूयात. आता हे दही कांदा टोमॅटोच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर गॅस पुन्हा ऑन करायचा आहे आणि एकदम लो फ्लेमवरती ठेवायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता दह्यामध्ये मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि गॅस सुद्धा मी ऑन केलेला आहे. आता दह्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट एकदम लो फ्लेमवरती मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर इथे आपला दही तडका तयार आहे. तुम्ही हा दही तडका चपाती, भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता. उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी फायदेशीर असणारा हा दही तडका तुम्ही नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा. धन्यवाद.